नाशिक लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील 4 आरोपींना आज नाशिक कोर्टामध्ये हजर करणार. आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी याकडे लक्ष. पायधुनीतील त्या चौघांचा मृत्यू कलिंगडमुळे नाही. कलिंगडात कोणतेही घातक घटक आढळले नसल्याची एफडीएची माहिती. बिर्याणीसह 11 पदार्थांच्या नमुन्यांमध्येही भेसळ नाही. भंडाऱ्यातील कमकासूर गावामध्ये भीषण पाणी टंचाई. 300 लोकांची वस्ती. गावात एकच विहीर. एकाच विहिरीवर संपूर्ण गावाचा भार. मुंबई गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी. माणगाव ते ढालघर फाटा वाहनांच्या लांबच लांब रांगा. वाहतूक कोंडीनं वाहन चालक हैराण. कल्याण भिवंडी मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. गांधारी पुलावर अँब्युलन्स कोंडीत अडकली. घटनास्थळी वाहतूक पोलीसच नसल्यानं नागरिकांकडून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू. नागरिकांचा उन्हाळी सुट्टीतील प्रवास महागला. एसटी पाठोपाठ खासगी बस कंपन्यांकडूनही तिकीट दरात 15 ते 30% वाढ. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक. प्रशासनाकडून कलिंग ऑपरेशन सुरू. अंडी आणि पशुखाद्यही नष्ट करण्यात येणार. पोल्ट्री व्यावसायिकांना शासनाकडून मदत जाहीर. व्यावसायिक गॅसनंतर आता पेट्रोल डिझेलचाही भडका उडण्याची शक्यता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याचा फटका बसणार. तर घरगुती गॅस सिलेंडरही महागण्याची शक्यता. गॅस सिलेंडर दराच्या भडक्यामुळे हॉटेलिंग महागणार. खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15% वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत. महाराष्ट्र दिनी सोनं चांदीच्या दरात घसरण. सोनं 1800 तर चांदी 3000 रुपयांनी स्वस्त. 1800 रुपयांच्या घसरणीसह सोनं पुन्हा एकदा 1.5 लाखांच्या खाली. मुंबई महापालिकेतील भाजप नगरसेवकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज. तातडीच्या प्रस्तावावेळी अनेक नगरसेवक होते गैरहजर. 40 नगरसेवकांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस. महाराष्ट्र दिनी पंतप्रधान मोदींचं मुख्यमंत्र्यांना पत्र. देवेंद्र फडणवीसांच्या कामाचं कौतुक. महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन. महाराष्ट्रासाठी मे महिना तापदायक ठरणार. राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन.